देणाराही तोच आहे, करणाराही तोच आहे, करता करविताही तोच आहे. आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. प्रिय भक्तांनो, मामांचा आजचा हा देवी स्वरूपी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही या संदेशाला आज दुर्लक्ष करू नका. मामा तुम्हाला आज या संदेशाद्वारे सांगू इच्छित आहेत की माझ्या प्रेमळ भक्ता, आता तू तुझ्या गंतव्यस्थानापासून फार दूर नाही आहेस. तुला आता मोठे गोड मातमी मिळून जाईल. तुला मोठ्या प्रमाणात धन देखील मिळून जाईल. फक्त चांगल्या श्रद्धेने आणि चांगल्या भावनेने मी पाठवलेला आजचा हा देवी संदेश तू पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. प्रिय भक्तांनो, जर आपल्यालाही मामांवरती विश्वास असेल तर आपण आत्ताच कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाने चांग भलं या नावाने जयघोष नक्कीच करावा. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं शुद्ध अंत करून ठेवून जर तुम्ही नाम घेतले तर मामांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनत असते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून ते नेहमी स्थिर बनत असते. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते आणि मग तळमळ ही आपोआप जात असते. असे मामांचे नामस्मरण तुम्ही करत चला आणि मामा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही संयम ठेवाल आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी तुम्हाला त्यामध्ये बाळूमामा 101% मार्ग दाखवतील. तांनो, आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. ह्या परममित्रांच्या संपर्कात आपल्याला राहायचे आहे आणि नेहमी आपल्याला मामांचे नामस्मरण करायचे आहे. दुःखात बाळूमामा, सुखात देखील बाळूमामा आणि दुःखानंतर सुखाचे आहट देखील बाळूमामा सांगतात की तू तुझ्या जीवनामध्ये संधीचा फायदा नक्कीच उचल, पण कोणाच्या परिस्थितीचा, प्रत्यक्ष मजबुरीचा तू फायदा अजिबात उचलू नकोस. हे तुला लक्षात ठेवलं पाहिजे. कोणालाही बदलण्याचा खटाटोप करणं हे तुझ्यासाठी चुकीचं आहे. हे नक्कीच तुला लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःमध्ये बदलाव कराल, जर तुम्ही स्वतःला बदलून चांगल्या मार्गावर न्याल तर तुमच्यामध्ये नक्कीच चांगला बदलाव होईल आणि चमत्कार देखील तुमच्या आयुष्यात 101% होऊन जाईल. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकटे आले तर नेहमीच प्रेमळ भक्ता, तू तुझ्या मनाला विचारत चल, कारण तुझं मन तुझ्याबरोबर कधीच खोटं बोलणार नाही. ते तुझ्यासोबत नेहमी असतं, कारण आम्ही तुझ्यासोबत आहो म्हटल्यानंतर तुझ्या मनामध्ये आमचे नाम असेल तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. म्हणून तुला सर्वप्रथम नक्कीच चांगले कर्म देखील केले पाहिजेत. हेच आम्ही तुम्हाला उपदेश देतो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवून टाकतील. एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तके आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेटलेली माणसे. आयुष्यात किती संकटे जरी आली, किती दुःखे जरी आली तरी सर्व काही तुझे चांगलेच होणार आहे. हे मात्र तुम्ही गृहीत धरून चला, कारण बाकीचं बाळूमामा पाहून घेतील. हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 101% यशस्वी होऊन जाल. प्रिय भक्तांनो, तुम्ही स्वतःसाठी तुम्ही जसे आहात तसे मात्र राहत चला. कोणासाठी वाईट किंवा चांगलं तुम्ही अजिबात होऊ नका, कारण ज्याला तुम्ही पटलात तो तर तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी तुम्ही तुमचा ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करणं सोडून दे आणि मी पाठवलेला आजचा संदेश तू खरोखर श्रद्धेने ऐक, कारण हा जीवन उपयोगी संदेश तू स्वतःहून निवडलेला नाहीस,
तर मी तुला हा संदेश ऐकण्यासाठी निवडलो आहे, याचे तुला मात्र नक्कीच भान ठेवायचं आहे. जर तुला तुझ्या आयुष्यात जिंकायचं असेल तर तू असं जिंक की जणू तुला जिंकण्याची सवय झालेली आहे, आणि एखाद्यावरही हरलीस तर असे हर की जिंकून तुला कंटाळा आल्याने गंमत म्हणून तू हरलेला आहेस. भले ही प्रगती तुझी थोडी कमी झालेली चालेल, पण तुझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असेल तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. कारण बाळू मामा म्हणतात, जर तुम्हाला इतरांचे चांगले करता येणार नाही तर तुम्ही अजिबात करू नका, पण कोणाचे वाईट तुम्ही नक्कीच करू नका. कारण तुम्ही इथे जसे कर्म कराल तसेच तुमचे जीवन होऊन जाईल, तसेच तुमचे नशीब देखील होऊन जाईल. म्हणून प्रेमळ भक्ता, सर्वप्रथम तू तुझे कर्म योग्य पद्धतीने केले पाहिजेत. हाच मोठा उपदेश मी तुला या संदेशाद्वारे देत आहे. आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये ज्या चिंता करत होतोस की कसं होईल, काय होईल आणि कधी होईल, तर याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे तू संयम ठेव. आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेव की जीवनामध्ये वाईट वेळ आल्यानंतर तू तुझ्या मनाला हे कधीच सांगू नको की तुझी वाईट वेळ आलेली आहे. कारण तुमचं मनच आहे जे तुम्हाला आनंदीही ठेवू शकतं आणि तुम्हाला दुःखीही ठेवू शकतं. म्हणून तुम्ही तुमच्या मनावरती नियंत्रण मात्र ठेवला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला स्थिर नक्कीच ठेवलं पाहिजे. या मूळ गोष्टी आहेत ज्या तू सर्वप्रथम लक्षात ठेव. हसण्याची इच्छा जरी नसली तरी तुला हसावे लागेल. कसे आहे विचारले तर मजेत आहे असे म्हणावेच लागेल. कारण जीवन एक रंगमंच आहे, येथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते. पण तू तुझ्या आयुष्यामध्ये तेच कर जे तुला करायला आवडते. आणि भिवू नकोस, तू अजिबात घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. खरोखरच आमचा हा संदेश जर तू इतका वेळ देऊन ऐकलेला असशील तर खरोखर तुला मी सांगितलेल्या गोष्टी सर्वप्रथम लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रिय भक्तांनो, तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण करा. कारण मामांच्या नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. म्हणून मी नेहमी तुम्ही मामांचे नामस्मरण करत चला आणि असेच मामांचे जीवन उपयोगी आणि देवी स्वरूपी संदेश तुम्ही मात्र ऐकत चला, ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती होत जाईल. धन्यवाद.